भीमथडी यात्रा जी आहे ती सुरुवात झाली आहे आणि पुण्यातील ऍग्रिकल्चर कॉलेज अर्थात सिंचन नगर जे आहे या ठिकाणी ही भीमथडी यात्रा भरवण्यात आली आहे आणि प्रामुख्याने जी ग्रामीण जीवनशैली आणि संस्कृती आहे त्याला चालना देण्यासाठी तसेच जे महिला बचत गट आहे त्यांची उत्पादने यांना देखील एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अर्थात ही भीमथडी यात्रा जी आहे ती भरवली जाते। हजारोच्या संख्येने जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येत आहेत। तर काही नागरिकांशी आता आपण बातचीत देखील करणार आहोत। तर खूप चांगलं आहे, सर्व ग्रामीण भागातील संस्कृती लहान मुलांना अवेअरनेस मिळतो, त्यामुळे एन्जॉयिंग। अजून हे सगळं एकंदरीत वातावरण आणि हे सगळं बघता कसं वाटतंय? छान वाटते, म्हणजे सर्व संस्कृती महाराष्ट्रातल्या विविध भागातील लोक या ठिकाणी आलेले, त्यांची संस्कृती हे इन्फॉर्मेशन मिळते। इथे आपल्या साहेबांबद्दल इन्फॉर्मेशन लावली आहे सुरुवातीला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती असेल तसेच जी उत्पादने आहेत ती देखील तुम्हाला बघायला मिळतात। तर काय वाटतं एकूणच या सगळ्या यात्रा आणि आता जस्ट एंट्री गेली, आम्ही जातोय आता मध्ये चाललोय, ते बघूनच आम्ही आलो इथे की रिव्ह्यूज भेटले बाकीच्यांकडून। हे कितवं वर्ष आहे इथं? थर्ड टाइम आलोय। काय वाटतं दरवर्षी याच्यामध्ये काही ना काही बदल, म्हणजे ग्रामीण संस्कृतीमध्ये नंदी किंवा वेगवेगळी नृत्य हे सगळंच इथं बघायला मिळतं, तर काय वाटतं? पुणेच एकूण सांस्कृतिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। काही ना काही होतच असतंय सारखं, नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, आपल्या संस्कृतीत प्रोग्राम अरेंज असतात त्यामुळे। तर आपल्यासोबत अजून काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, तर आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात। काय वाटतं काकू, इकडून आता सध्या तुम्ही हे सगळं माहोल बघणार? छान वाटले। म्हणजे किती वर्ष या यात्रेला येणार? पहिल्यांदाच कुठल्या तुम्ही? सोबत येते। कुठल्या तुम्ही? इथले डांगे चौक, पुणे। कसं वाटतंय आता ही सध्या ग्रामीण संस्कृती इथे बघायला मिळते, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, शेतीचं वगैरे बघायला माहिती मस्त। म्हणजे सिटीत राहून तुम्हाला ही ग्रामीण संस्कृती पण इथे अनुभवायला मिळते, तर एकंदरीत अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच याच्यामध्ये सहभागी झालेत किंवा होतात, तर एकूण सगळं बघता काय वाटतं? हे लहान मुलांना पण माहिती होते ना आपली शेती वगैरे कशी असते, फळ झाड, नाही तर कशाला खायला। हरपसरवरून आलोय आणि आम्हाला खूप छान वाटतं आणि मागच्या 3 वर्षापासून इथे येतोय आणि हिचं तर जन्मापासून बरोबर 3रं वर्ष आहे, म्हणजे पहिल्या वर्षापासून ही येते तिच्या। नक्कीच इथे ज्या पद्धतीचे काही प्रोडक्ट्स वगैरे किंवा शेतीच्या ज्या विविध पद्धती वगैरे दाखवल्या जातात, तर आपल्याला असं वाटतं आम्हाला तर की आपण काय खातो, काय राहतो, सगळं पूर्ण केमिकल युक्त खाणं आपल्या दैनंदिन जीवनात येतं, तर हे अंगीकारू शकतो आपण बऱ्याच वेगवेगळ्या विविध भागातल्या संस्कृती वगैरे आम्हाला बघायला मिळतात, हे आम्हाला खूप आवडतं। आपण सध्या जर बघितलं तर मोठ्या संख्येने नागरिक जे आहे ते या ठिकाणी हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे असणारी जे वेगवेगळी उत्पादने आहेत तसेच खाद्य संस्कृती आहे याचा देखील आस्वाद घेताना आपल्याला नागरिक पाहायला मिळतात। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।